नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपलं आजच्या या सेशनमध्ये मी स्वागत करतो. तर तुम्हाला माहिती दर रविवारी आपण एक सेशन घेत असतो फ्रीमध्ये सगळ्या मंडळींसाठी, आणि ज्यामध्ये स्टॉक मार्केटचा कुठला तरी एक टॉपिक उचलायचा आणि त्याच्यावर झिरो पासून हिरोपर्यंत अभ्यास करायचा. त्याच्यापैकीच आजचा जो टॉपिक आहे आपला, तो म्हणजे प्राइस ॲक्शन प्लस सायकोलॉजी. आता हा टॉपिक मी दिलाय का? नाही. हा टॉपिक आपणच सजेस्ट केलेला आहे, जे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही टाकलेला आहे. इथे बघितलं तर तुम्ही मी काल रात्री पोल टाकला होता, काल दुपारी पोल टाकला होता, आणि ह्याच्यामध्ये जे 4 टॉपिक दिलेले आहेत ते तुम्हीच दिलेले आहेत. ह्या 4 टॉपिक पैकी सगळ्यात जास्त वोट प्राइस ॲक्शन प्लस सायकोलॉजी या विषयाला आले होते, आणि त्याच्यामुळे आपण आजचा जो टॉपिक निवडलेला आहे तो प्राइस ॲक्शन प्लस सायकोलॉजी. दर शनिवारी तुम्हाला हे पोल्स येत असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे आवडता टॉपिक आहे तो तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचं हे मी तुम्हाला विचारतो. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला मेसेज टाकलेले आहेत, रविवारच्या सेशनसाठी टॉपिक सुचवा. कंटिन्यू मी तुम्हाला इथे टाकत असतो. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप आहे. स्टॉक मार्केटशी रिलेटेड ज्या काही अपडेट असतात त्या मी इथे तुम्हाला देत असतो. राईट. आपल्याकडे काही मंडळी आपल्या ॲपवरून सुद्धा जॉईन झालेली आहे, आणि काही मंडळी आपल्याकडे यूट्यूबवरून सुद्धा जॉईन झालेली आहे. दोघांचं मी स्वागत करतो. जर तुम्हाला आपल्या ॲप थ्रू जर जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करा ॲप, आणि त्याच्यावर तुम्हाला मी मार्केटबद्दल अपडेट देत असतो, ते पण फ्री ऑफ कॉस्ट, बरं का. कुठलाही ₹1 चार्ज करत नाही, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉल्सही देत नाही. राईट. चलो, तर बघा, आता जो हॉट टॉपिक आहे ज्याचं नाव आहे प्राइस ॲक्शन प्लस सायकोलॉजी. प्राइस ॲक्शन प्लस सायकोलॉजी. लक्षात घ्या, आपण काय करूया, पहिले प्राइस ॲक्शन वेगळं समजून घेऊया, सायकोलॉजी वेगळं समजून घेऊया, आणि मग ह्या दोघांना काय करूया, कंबाईन करूया. आजचं सेशन जरा मोठं होईल, त्यामुळे पेन पेपर घेऊन बसा व्यवस्थितशीर, आणि ज्या सांगतोय त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, राईट. तर पहिले आपण घेऊया प्राइस ॲक्शन. पहिले काय करूया, प्राइस ॲक्शनवर आपण अभ्यास करूया. लक्ष द्या, आता तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत ते ट्रेडिंग करत आहेत, किंवा जे बरीच मंडळी जे आहे सध्या नवीन आहे मार्केटमध्ये. ओके, पण हा प्रश्न जे मंडळी मार्केटमध्ये जुनी आहे त्या मंडळींसाठी आहे. बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत असं होतं की सर, तुम्ही एखादा रेजिस्टन्स लावता, ओके, आणि हा रेजिस्टन्स लावल्यानंतर तुम्ही वाट बघता की बाबा हा रेजिस्टन्स तुटेल, आणि हा रेजिस्टन्स तुटतो आणि लगेच मार्केट काय होतं, इथून खाली येतं. असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांसोबत झालं असेल. किंवा तुम्ही एखादा सपोर्ट लावता, तुम्ही काय करता, एखादा सपोर्ट लावता, तो सपोर्ट तुटतो आणि पुन्हा मार्केट वर जातं. म्हणजे सर, इथं तुमचा अभ्यास चुकीचा आहे का, तुम्ही लावलेला रेजिस्टन्स चुकीचा आहे का, असं आपण म्हणायला काय हरकत आहे का? लक्षात घ्या, तुम्ही इथे पार्शियली बरोबर आहात, पार्शियली चूक आहात. म्हणजे तुम्ही इथं बरोबरही नाहीत पूर्णपणे, 100% राईटही नाहीत, 100% रॉंगही नाहीत. लक्ष द्या, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन म्हणजे काय, पहिले ते समजून घ्या, आणि मग तुम्ही रेजिस्टन्स सपोर्टकडे वळा. बऱ्याच जणांना असं वाटतं की सर, प्राइस ॲक्शन म्हणजे काय असेल, रेजिस्टन्स सपोर्ट असतील, सर ट्रेंड लाईन असेल, वगैरे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी असतील. बघा, लक्ष द्या, फक्त प्राइस ॲक्शन म्हणजे ह्याच गोष्टी नाहीयेत. प्राइस ॲक्शनचा एक छोटासा पार्ट आहे, हा डेफिनेटली आहे, मी असं म्हणत नाही की नाहीये. डेफिनेटली रेजिस्टन्स सपोर्ट, ट्रेंड लाईन, डिमांड झोन, सप्लाय झोन हा एक छोटा पार्ट आहे, पण पूर्ण प्राइस ॲक्शन नाहीये. प्राइस ॲक्शन मध्ये कॅन्डल स्टिक पण येते, कॅन्डलची मुवमेंट पण येते. ओके, कॅन्डलची मुवमेंट पण येते. त्याच्यानंतर तुमचं व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस येतं. काय येतं? व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस येतं. ओके, बेसिकली बघा, प्राइस ॲक्शन कशाने बनलेलं आहे, प्राइस ॲक्शन कशाने बनलेलं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. प्राइस ॲक्शन जे आहे, प्राइसची मुवमेंट, ओके, प्राइस प्लस व्हॉल्यूम ह्याने बनलेलं आहे. कशाने बनलेले? प्राइस प्लस व्हॉल्यूम. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, सिंपल भाषेमध्ये प्राइस ॲक्शन म्हणतो. ओके, प्राइस ॲक्शनला मी फक्त 2 शब्दांमध्ये तुम्हाला सांगितलं, आणि ह्या 2 शब्दावरच पूर्ण प्राइस ॲक्शन डिपेंड आहे. प्राइसची मुवमेंट प्लस व्हॉल्यूम. प्राइसची मुवमेंट प्लस व्हॉल्यूम. प्राइस कशा पद्धतीने मुवमेंट देतोय, त्याच्यासोबत त्या मुवमेंटमध्ये व्हॉल्यूम आहे का नाही, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागतं. यालाच आपण काय म्हणतो, प्राइस ॲक्शन म्हणतो. याला आपण काय म्हणतो, प्राइस ॲक्शन म्हणतो मंडळी. ओके, राईट. आता बघा, प्राइस ॲक्शन मध्ये बऱ्याच जणांना असं असतं की बाबा सर, आम्हाला नेमकं कळत नाही की कुठं ट्रेड घ्यावा, काय करावं, कुठं रेजिस्टन्स मार्क करावा, कुठं सपोर्ट मार्क करावा. ठीक आहे, बघा, लक्ष द्या, तुम्हाला एकदम बेसिक पासून चालू करायचे. स्टॉक मार्केट काय रातोरात तुम्हाला असं नाही होणार की तुम्ही आज शिकायला चालू केलं, उद्या शिकायला चालू केलं, परवा शिकायला चालू केलं, आणि लगेच तुम्हाला त्या गोष्टी समजून यायला लागतील. आजचं सेशन जरा थोडंसं ॲडव्हान्स लेवलला होईल, कारण बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी मी आपल्या आधीच्या सेशन्समध्ये ज्या आहेत त्या कव्हर अप केलेल्या आहेत. तुम्हाला जाऊन ते बघायचं आहे. ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठीवर जा तुम्ही. तुम्हाला 32 व्हिडिओ काहीतरी आपले आहेत, 32 व्हिडिओ उचला, त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट स्टॉक मार्केट शिकायला भेटेल, कंप्लीट. ठीक आहे, कारण एक व्हिडिओ 1 तासाचा आहे, असं नाही की टाइमपास, सगळा काहीच नाही टाइमपास. ठीक आहे, आलं लक्षात. स्टॉक सिलेक्शन पासून, स्विंग ट्रेडिंग पासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला तिथे कव्हर अप केलेल्या आहेत. ओके, आणि एका टॉपिकवर हे सेशन्स आहेत.
लक्ष द्या मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस आपण असं होतं की बाबा सर मी एक रेजिस्टन्स मार्क करतो, त्या रेजिस्टन्सला मार्केट येतं ब्रेक करतं, ठीक आहे, आणि मग मला तिथे ट्रेड घ्यायचा असतो सर. ओके, ट्रेड घेतो मी सर, आणि त्याच्यानंतर सर मार्केट इथून खाली येतं, किंवा सर मार्केट इथे सपोर्टला असतं, ओके, हा सपोर्ट तुटतं आणि पुन्हा मार्केट ह्या सपोर्टच्या वर येऊन जातं. असं माझ्यासोबत बरंच होतं, बऱ्याच वेळेस होतं. का सर? आणि तुम्ही सांगितलेलं सगळं मी वापरतो सर, की बाबा सर 3 वेळेस रेजिस्टन्स टेस्ट झाला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर सर तुमचं सायकोलॉजिकल लेवल झाल्या, राऊंड फिगर नंबर झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा सर मी अभ्यास करतो. ओके, पण तरी पण सर माझ्यासोबत असं होतं. का होतं असं? कारण तुम्हाला मार्केटमधल्या हिडन मुवमेंट्स लक्षात येत नाहीत. मार्केटमधल्या हिडन मुवमेंट्स लक्षात येत नाहीत. बघा लक्ष द्या, मार्केट कोण चालवतं? मार्केट मोठे प्लेयर चालवतात, बिग प्लेयर चालवतात. ओके, बिग प्लेयर चालवतात. ओके, प्राइस ऍक्शन हेच लोक ठरवतात. प्राइस ऍक्शन सुद्धा हेच लोक ठरवतात, कॅन्डल सुद्धा हेच लोक ठरवतात. सगळ्या गोष्टी ह्या लोकांच्या ऍक्शनमुळेच बनतात. ह्या लोकांच्या ऍक्शन मुळेच बनतात. ओके, त्याच्यामुळेच आपण बघतो की प्राइस ऍक्शन मध्ये काय गरजेचं आहे आपल्याला? प्राइस प्लस व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कोण आणणार? व्हॉल्यूम हीच मोठी प्लेयर आणणार. व्हॉल्यूम कोण आणणार? हीच मोठी प्लेयर आणणार. आता आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की बाबा सर एखादा रेजिस्टन्स आहे, आता सर लेट से हा सपोर्ट आहे, या सपोर्टवर सर मार्केट आला, आता खाली तोडतं, आता मी इथं ट्रेड घेतो सर. ओके, हे पुल बॅक आहे. पण विचार करा, मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची, मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची, बघ प्रत्येक जण ट्रेडिंग करायला कशासाठी येतं? पैसे कमवायला. तो मोठा प्लेअर असो की छोटा प्लेअर असो, त्याचं एम काय असतं? की बॉस आपल्याला काय करायचं? पैसा कमवायचा. ओके, कोणी इथं टाइमपास करायला येतं का? नाही येत. ओके, मग विचार करा, मोठे प्लेअर काय विचार करत असतील? मोठ्या प्लेयर्सला पैसा कधी भेटेल? मोठ्या प्लेयर्सला पैसा कधी भेटेल हे तुम्ही विचार करा. तेव्हा तुमचं प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग होईल. ओके, जर मी प्रत्येक क्लासमध्ये म्हणतो, माझ्या पेड क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला सुद्धा म्हणतो की बॉस मार्केट जर शिकायचे तर तुम्हाला काय काय करावं लागेल? मार्केट जर शिकायचं असेल तर तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारावा लागेल की सर असंच का? सर असंच का? जर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं भेटायला चालू झाली तर मंडळी लक्षात घ्या, तुम्ही स्टॉक मार्केट शिकायला चालू केलेलं आहे. स्टॉक मार्केट शिकायला चालू केलेलं आहे. राईट. आता हा तुमच्यासमोर एक निफ्टीचा चार्ट आहे, एक फॉर रेफरन्स आपण घेतलेला आहे. ओके, आता इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या. इथे तुम्हाला काय दिसायला? मस्त मार्केट पडलेलं दिसायला, बरोबर? इथे मार्केट मस्त पडलेलं दिसायला. ओके, म्हणजे पडलेलं म्हणजे काय? की प्राइस काय झालाय? डाऊन झालाय. प्राइस काय झालाय? डाऊन झालाय. तुम्ही आणि तुमच्याकडे ही एक केस आहे आणि तुमच्याकडे ही एक केस आहे, बी एक केस. ओके, ह्याच्यामध्ये ए केस मध्ये सुद्धा प्राइस पडलेला आहे, बी केस मध्ये सुद्धा प्राइस पडलेला आहे. पण मला सांगा, तुम्हाला सेलिंग स्ट्रॉंग कुठून दिसत आहे? मला सांगा, सेलिंग स्ट्रॉंग कुठून दिसत आहे? राईट, तुम्हाला सेलिंग कुठं दिसत आहे स्ट्रॉंग? डेफिनेटली ए वर दिसत आहे. प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये उत्तरं टाकायची, मी वाचत आहे. कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा उत्तरं आली पाहिजेत मी विचारलेल्या प्रश्नांची. आलं लक्षात? ओके, राईट. तर एक किंवा बी दोन आपण जर सिच्युएशन अनालाइज केल्या तर आपल्याला काय लक्षात आले की बॉस सेलिंग प्रेशर जे आहे ते ए पोर्शन मध्ये जास्त आहे, बी पोर्शन मध्ये सेलिंग प्रेशर कमी आहे. का कमी आहे? कारण वरून जेवढी सेलिंग येते तेवढीच काय होत असते? खालून बाईंग येत असते. खालून तेवढी काय होत असते? बाईंग येत असते. सर मग ह्या बेसिसवर आता आपण काय करायला पाहिजे? तर ह्या बेसिसवर आपण आता जेव्हा आपल्याला लक्षात आले की बॉस मार्केटमध्ये सेलिंग आणि बाईंग दोन्ही चालू आहे, मार्केटमध्ये स्ट्रॉंग सेलिंग आणि स्ट्रॉंग बाईंग दोन्ही चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. काय राहणं गरजेचं आहे? न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. न्यूट्रल राहणं म्हणजे काय? की आपण कुठल्याही डायरेक्शनला विचार नाही करायचा. आणि तुम्ही बघा प्राइस शिफ्ट झाला. ओके, बऱ्याच जणांना हा प्राइस शिफ्ट लक्षात आला की बॉस मार्केटमध्ये हा प्राइस शिफ्ट वीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये जे सेलिंग प्रेशर होतं ते कमी झालेलं आहे, वीक झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक आपल्याला ग्रीन कॅन्डल भेटली. बऱ्याच जणांनी इथं ट्रेड प्लॅन केलेला आहे. ओके, चुकीचं काहीच केलं नाही. बघा लक्ष द्या, हे एक स्टँडर्ड प्रोसिजर, ही एक काय आहे? स्टँडर्ड प्रोसिजर. पण सध्याचं मार्केट एक स्टँडर्ड प्रोसिजरला फॉलो करण्यासारखं नाहीये. ओके, मार्केटमध्ये तो काळ गेला की कोणीतरी तुम्हाला एखादा रेजिस्टन्स द्यायचा, सपोर्ट द्यायचा आणि दिवसभर मार्केट तिथंच खेळायचं. तो काळ गेला आता. ओके, 2018, 19, 20 च्या आसपास तुम्हाला तशा परिस्थिती दिसत होत्या, पण आता तुम्हाला तसं काहीही दिसत नाही. राईट, तुम्हाला डे बाय डे ऍडव्हान्स व्हावं लागेल, मार्केटमध्ये शिकावं लागेल. ओके, आता बघा ए आणि बी केसमध्ये आपल्याला लक्षात आलं की बॉस सेलिंग प्रेशर जे आहे ते आपलं काय आहे? बी केसमध्ये वीक झालेला आहे. का वीक झालेले? कारण खालून पण बाईंग प्रेशर आलेले मार्केटमध्ये. मग बाईंग साईडला लोकांनी ट्रेड बनवायला चालू केले आणि त्याच्यानंतर काय झालं? मार्केटमध्ये पुन्हा जे आहे ते फॉल कंटिन्यू झाला. मग प्रश्न पडतो की सर हे एवढा तामझाम कशासाठी केला? हा एवढा मार्केटनी तामझाम कशासाठी केला? ओके, राईट, लक्ष द्या. मार्केटमध्ये कुठल्याही साईडला मुवमेंट येण्यासाठी, मार्केटमध्ये कुठल्याही साईडला बघा, प्रत्येक शब्द जे बोलतोय ना ते महत्वाचं आहे बरं का, नोट डाऊन करत चला. मार्केटमध्ये कुठल्याही
डायरेक्शनला जर एक ट्रेंड क्रिएट करायचा असेल किंवा मार्केटला एखाद्या डायरेक्शनला जायचं असेल, एक मोमेंटम क्रिएट करायचा असेल, तर त्याला काय लागतं? त्याला लागतं व्हॉल्यूम. त्याला काय लागतं? व्हॉल्यूम. कोण्या साईडला? त्याच साईडला. म्हणजे लेट्स से की तुम्हाला मार्केट खाली पाडायचे, तर तुम्हाला कुठल्या साईडला जास्त ऑर्डर्स पडल्या पाहिजेत? तर सेल साईडला जास्त ऑर्डर पडल्या पाहिजेत. किंवा समजा तुम्हाला मार्केटला वर घेऊन जायचे, तर कुठल्या साईडला तुम्हाला ऑर्डर जास्त पडल्या पाहिजेत? तर बाय साईडला तुम्हाला जास्त ऑर्डर पडल्या पाहिजेत. एवढं तर आपल्याला कळतं. एवढं तर आपल्याला कळतं. राईट. ओके. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मार्केटमध्ये जी ट्रेडिंग आहे, मार्केटमध्ये जी ट्रेडिंग आहे ती काय? झिरो सम गेम आहे. हे काय आहे? झिरो सम गेम आहे. झिरो सम गेम म्हणजे काय हो? झिरो सम म्हणजे काय? गेम म्हणजे काय? तर कोणाचा लॉस हा कोणाचा तरी प्रॉफिट असतो. हा कोणाचा काय असतो? प्रॉफिट असतो. ओके. याला आपण काय म्हणतो? झिरो सम गेम म्हणतो. आणि हे फक्त ट्रेडिंग मध्ये असतं बरं का. हे फक्त ट्रेडिंग मध्ये असतं, इन्व्हेस्टिंग मध्ये नसतं. इन्व्हेस्टिंग मध्ये सगळेच पैसे कमवतात, पण ट्रेडिंग मध्ये एकाचा लॉस दुसऱ्याचा प्रॉफिट असतो. एकाचा लॉस आणि दुसऱ्याचा प्रॉफिट असतो. लक्ष द्या. ओके. बघा आता मार्केटमध्ये आता ही सिच्युएशन आपण घेऊया. ही सिच्युएशन आपण घेऊया. आता मार्केटमध्ये इथे आपल्याला व्हॉल्यूम काय झालं होतं? कमी झालेलं दिसलं होतं. कशाचं व्हॉल्यूम कमी झालेलं दिसलं होतं? वरून सेलिंग प्रेशर जे आहे ते कमी झालेलं दिसलं होतं आणि खालून बाईंग प्रेशर जे आहे ते म्हणजे दिसू लागलं आपल्याला की बॉस मार्केटमध्ये बाईंग प्रेशर जरा जरा क्रिएट होत आहे. राईट. त्याच्यामुळे प्राइस काय झाला? वर झाला. आणि हे बघून काय झालं? बऱ्याच जणांनी बाय ऑर्डर टाकल्या. बऱ्याच जणांनी काय टाकल्या? बाय ऑर्डर टाकल्या. बाय ऑर्डर टाकल्या. आता बाय ऑर्डर टाकल्यानंतर तुम्ही बघा, जर समजा मी इथे जर एखादी पोझिशन बाय करतोय, जर मी एखाद्या पोझिशनमध्ये इथे एंट्री बनवतोय, तर माझा स्टॉप लॉस कुठं असेल? लेट से इथे कुठेतरी असेल. ओके. अशा कुठेतरी लेवलला मी काय करेल? माझे एसेल्स ठेवेल. ओके. पण आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मार्केटमध्ये मला डाऊन साईडला मार्केटला घेऊन जायचं, तर मला काय पाहिजे? व्हॉल्यूम पाहिजे. सेल साईडला ऑर्डर पडल्या पाहिजे. आता सेलिंग साईडला ज्या ऑलरेडी ऑर्डर्स आहेत, त्या ऑर्डर्सनी जर मार्केटमध्ये जास्त फॉल क्रिएट करता येत नसेल, तर मार्केट काय करतं? तिथे तिथे ट्रॅप क्रिएट करतं. तिथे काय करतं? ट्रॅप क्रिएट करतं. का ट्रॅप क्रिएट करतं? कारण लक्षात घ्या, मार्केटमध्ये ज्या गोष्टीला तुम्ही बाय केलेले, त्या गोष्टीला तुम्हाला सेल करणंच आहे. त्या गोष्टीला तुम्हाला काय? सेल करणंच आहे. आणि जी गोष्ट सेल केलेली आहे, तिला बाय करणंच आहे. हे ट्रेडिंगचा फंडामेंटल रूल आहे. हे ट्रेडिंगचा काय? फंडामेंटल रूल आहे की बॉस बाय केलेली वस्तू सेल करायची, सेल केलेली गोष्ट बाय करायची. आलं लक्षात? लक्षात घ्या. हे म्हणजे मार्केटमध्ये ह्या गोष्टीच तुम्हाला कामी येणार आहेत. ओके. रेजिस्टन्स सपोर्ट तर आहेच, पण ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी फार बेसिक आहेत, फार फंडामेंटल आहेत, पण ह्या लवकर लक्षात येत नाहीत. ओके. लक्षात घ्या. आता बघा, मार्केटमध्ये ऑलरेडी ज्या सेल ऑर्डर पडल्या होत्या, त्यांनी काय होऊ लागलं? एक मोठा फॉल क्रिएट होत नव्हता. मग मार्केटमध्ये एक म्हणजे काय म्हणतात, एक मोठ्या प्लेअरनी काय आयडिया केली की आपण अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करू ज्याच्यामध्ये आपण लोकांना बाय करण्यासाठी सांगू. आपण काय करू? लोकांना बाय करण्यासाठी सांगू की या बाबा तुम्ही बाय करा, या बाबा तुम्ही बाय करा. अशी काहीतरी एक सिच्युएशन क्रिएट करू. ओके. आणि जसं ह्या लोकांनी बाय केलं, म्हणजे बाय केलं म्हणजे काय करावं लागेल? त्यांना ती वस्तू सेल पण करावी लागेल. त्यांना ती वस्तू काय करावी लागेल? सेल पण करावी लागेल. फक्त आपल्याला वाट कशाची बघायची? की लोकांनी बाय ऑर्डर टाकण्यापुरती. लोकांनी काय? बाय ऑर्डर टाकण्यापुरती. आणि इथे बघा तुम्ही, इथे बऱ्याच लोकांनी काय केलेले आहेत? बाय ऑर्डर पंच केलेल्या आहेत. इथे काय? बऱ्याच लोकांनी बाय ऑर्डर पंच केली. आता बाय ऑर्डर जी पंच केलेली, आता तिचा जर समजा स्टॉप लॉस हिट झाला, तर काय होईल? ऑटोमॅटिकली ती एक्झिट होईल. एक्झिट होईल म्हणजे काय होईल? ती ऑर्डर सेल होईल. ती ऑर्डर काय होईल? सेल होईल. आणि बघा नंतर मंडळी, की ह्याच व्हॉल्यूममुळे मार्केटमध्ये जो आहे तो ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे. ओके. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं का मी त्या प्राइस ऍक्शनला का म्हणलो व्हॉल्यूम? प्राइस ऍक्शनला व्हॉल्यूम सोबत का कनेक्ट केलं मी? प्राइस ऍक्शनला व्हॉल्यूम सोबत का कनेक्ट केलं? कारण इथे सगळा खेळ जो आहे तो व्हॉल्यूमचा आहे. सगळा खेळ जो आहे तो व्हॉल्यूमचा आहे. ओके. आता तुम्हाला हिडन प्राइस ऍक्शन कसं समजून घ्यायचं ते सांगतो मी तुम्हाला. ओके. बघा, या गोष्टी तुम्हाला चार्टवर बघतानाच लक्षात येतील, पण हिडन प्राइस ऍक्शन जे आहे ते तुम्हाला बरंच काय सांगून जातं. आपल्याला हे लक्षात घ्या, हा जो चार्ट आहे हा 5 मिनिटांमध्ये दिसत आहे. हा कशामध्ये दिसत आहे? 5 मिनिटांमध्ये आपण चार्ट बघत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसत आहेत की बाबा सर मार्केटमध्ये इथे बाईंग साईडला प्रेशर क्रिएट झालं, मार्केट वर गेलं आणि पुन्हा खाली पडलं. पण हे जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये जाऊन बघितलं ना, तर तुम्हाला वेगळीच गोष्ट, वेगळीच कहाणी काहीतरी भेटते. वेगळीच कहाणी काहीतरी भेटते. ओके. आता बघा इथे तो टाइम होता आय गेस, एक मिनिट, एक मिनिट तो कुठला टाइम होता? हा, 9 नोव्हेंबर, सॉरी 9 मेचा जो आहे तो चार्ट आहे. 9 मेचा चार्ट आहे, दुपारी 11:20 जवळपास. ठीक आहे. 9 मे जवळपास 11:20 टाइम आपल्याला बघायचा आहे. ओके. राईट. बघा 9 मे
9 मेच्या चार्टवर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघा, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तर आपल्याला काय दिसू लागलं, मार्केट वर जाताना दिसायले, मार्केटमध्ये व्हॉल्यूम म्हणजे बायर्स लोक घुसलेले दिसत आहेत. पण लक्षात घ्या, हा 9 मेचा चार्ट आहे. पण इथे लक्षात घ्या, ह्या टाइममध्ये, ह्या एरियामध्ये तुम्हाला काहीतरी दिसायले का? सगळ्या न्यूट्रल कॅन्डल दिसायल्यात. सगळ्या काय दिसायल्यात? न्यूट्रल कॅन्डल दिसायल्यात. इथे बायर लोकांचं प्रेझेन्स दिसायले का? इथे बायर लोक दिसत आहेत का तुम्हाला? इथे बायर लोक मार्केटमध्ये एंगेज झालेली दिसत आहेत का? नाही. बायर लोकांची स्ट्रेंथ दिसायली का? नाही, दिसत नाहीये. ओके, हे फक्त कशामध्ये दाखवलं तुम्हाला? 5 मिनिटांमध्ये दाखवलं. आणि तुम्ही 5 मिनिटांमध्ये दाखवल्या काय करायला लागलात? लगेच उड्या मारायला लागलात. उड्या मारल्या की लगेच ऑर्डर टाकली आणि लगेच मार्केटमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यामुळे मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस गरजेचं आहे. गरजेचं आहे. जे आपल्याला 5 मिनिटांमध्ये दिसतं ते आपल्याला 15 मिनिटांमध्ये दिसत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी कहाणी लक्षात येते. ओके, जे 15 मिनिटांमध्ये दिसतं ते 1 आवरमध्ये जर गेला तर त्याची वेगळीच कहाणी भेटते. ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळे मल्टिपल टाइम फ्रेम, कुठल्याही प्रकारचा ट्रेड घ्या, स्टॉक इक्विटीमध्ये घ्या किंवा स्टॉक ऑप्शनमध्ये घ्या किंवा ऑप्शन इंडेक्समध्ये घ्या, कुठल्याही टाईपच्या ट्रेडिंगमध्ये घुसा, पण त्याच्यासोबत मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिसला अतिशय महत्व द्या. गरजेचंच आहे. तुम्ही फक्त 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट लावून ट्रेड करतो म्हणून चालणार नाही. मार्केटमध्ये जर हिडन प्राइस ऍक्शन जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे तर तुम्हाला मल्टिपल टाइम फ्रेम्सवर जावं लागणार आहे. जावं लागणार आहे. राईट, आलं लक्षात. त्याच्यानंतर इथे बघा. ओके, सेम बघा. आता जे इथे झालं होतं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तेच आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कुठं दिसत आहे? इथे दिसत आहे. हा ट्रेंड कुठला आहे? हा ट्रेंड आहे मस्त डाऊन, म्हणजे बेरिश ट्रेंड आहे. हा ट्रेंड कुठला आहे? बेरिश ट्रेंड आहे. ओके, इथे बऱ्याच जणांना वाटलं की बाबा सपोर्ट आहे. इथे काय वाटलं बऱ्याच जणांना? हा सपोर्ट आहे. ओके, आणि हा खूप वेळेस टेस्टेड सपोर्ट आहे, म्हणजे मल्टिपल टाइम टेस्टेड सपोर्ट आहे. आता आपल्याला काय शिकवलेलं असतं? मल्टिपल टाइम टेस्टेड सपोर्ट आहे, तो तुटला की काय करा? खालच्या साईडला म्हणजे बेरिश साईडला ट्रेड घ्या. हे आपल्याला काय शिकवलेलं? हे म्हणजे स्टँडर्ड प्रोसिजर आहे, हे शिकवलेलं आहे. पण मी तुम्हाला पहिलेच म्हणलं, स्टँडर्ड प्रोसिजरवर काम करून चालणार आहे का? नाही. आता तो काळ गेला. स्टँडर्ड प्रोसिजरवाला काळ जो आहे तो गेलेला आहे. राईट. आता इथे बऱ्याच जणांनी काय केलं मग? इथे जसं तुम्हाला ह्या सपोर्टच्या खाली मार्केट जाताना दिसलं की इथे लगेच काय केलं? बऱ्याच जणांनी सेल ऑर्डर पंच करायला चालू केलं. म्हणजे काय करायला चालू केलं? डाऊन साईडला ट्रेड घ्यायला चालू केलं. ओके, मग मार्केट जरा वर गेलं. मार्केट का वर गेलं? कारण ज्या लोकांनी सेल ऑर्डर पंच केलेल्या त्यांचा स्टॉप लॉस कुठं असेल? वर असेल. वर असेल. मग तो स्टॉप लॉस खाल्ला. ठीक आहे, पण लक्षात घ्या, मार्केटचा पॅरेंट ट्रेंड काय? लक्षात घ्या. कधी पण तुम्हाला जर ट्रेडिंग करायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की बाबा सर मला चालू ट्रेंडमध्येच उतरायचंय, तर तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे? तर तुम्हाला बघणं गरजेचं आहे स्विंग्स. आता इथे बघा, इथे जे स्विंग्स बनत आहेत ते कसे बनत आहेत? ते लोअर हाईज फॉर्मेशन बनवत आहेत. ते काय बनत आहेत? लोअर हाईजचे फॉर्मेशन बनवत आहेत. लोअर हाईज म्हणजे काय? तर डाऊन ट्रेंडचं ते काय बनवत आहेत? फॉर्मेशन बनवत आहेत. म्हणजे मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा त्याचा हाय पॉईंट हा असतो आणि त्याचा लो पॉईंट हा असतो. पण जर बघायला गेलं तर पहिला हाय आणि दुसरा हाय, जर दुसरा हाय बघितला तर पहिल्या हाय पेक्षा तो काय खालच्या प्राइसला आहे. समजा इथे जर प्राइस 100 आहे तर तो आता कुठे आहे? 90 रुपयाला आहे. ओके, म्हणजे काय झालेलं आहे? त्याचा हाय पॉईंट जो आहे तो खाली शिफ्ट झालेला आहे. 100 वरून 90 वर शिफ्ट झालाय. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो? लोअर हाईज म्हणतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो? याला लोअर हाईज किंवा लोअर लोज फॉर्मेशन म्हणतो. त्याच उलट जर मार्केट बुलिश असेल, ओके, त्याच्यामुळे काय व्हायला? इथे प्राइस जो आहे तो शिफ्ट होते. त्याच्यामुळे इथे आपण काय म्हणतो? याला हायर लोज फॉर्मेशन म्हणतो. हायर लोज किंवा हायर हाईज फॉर्मेशन म्हणतो. आता इथला जो ट्रेंड आहे तो कुठला ट्रेंड आहे? इथला जो ट्रेंड आहे तो लोअर हाईज वाला ट्रेंड आहे. म्हणजे इथे काय? तर ऑटोमॅटिकली सेलर डॉमिनेटिंग आहेत, हे आपल्याला लक्षात यायले. ओके, आणि आपण काय करतोय? तरी पण बुलिश साईडला ट्रेड घेतोय. लक्षात घ्या, ट्रेंडच्या विरोधात जाऊन जर तुम्ही ट्रेड घेत असाल तर एकतर तुम्हाला तिथे स्कॅल्पिंग करणं आहे. एकतर तुम्हाला काय करायची? तिथे स्कॅल्पिंग करायची. स्कॅल्पिंग म्हणजे काय? तर खूप कमी कालावधीसाठी त्या ट्रेडमध्ये राहायचे. ह्याच्यामध्ये जो मॅक्सिमम टायमिंग असतो तुमचा 5 मिनिटाचा आहे. जर तुम्हाला स्कॅल्पिंगवर एखादं सेशन पाहिजे, कमेंट सेक्शन मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण नेक्स्ट संडेचं वगैरे जे आहे सेशन घेऊ शकतो आपण. ठीक आहे, तुम्ही मला ह्याच्यामध्ये पण सांगू शकता. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्यानंतर जेव्हा मी विचारेल
की ह्या रविवारी कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचं, तेव्हा पण तुम्ही हा टॉपिक टाकू शकता. जिथे बहुमत मिळेल आपण तो टॉपिक घेऊया, कारण मी तुमचा सेवक आहे. तुम्ही जे सांगाल त्याच टॉपिकवर मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. राईट. बघा, ट्रेंडच्या विरोधात जेव्हा तुम्हाला जाऊन ट्रेड करायचं आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं, स्कॅल्पिंग करायचे. तेव्हा तुम्ही काय करू शकता, फक्त स्कॅल्पिंग करू शकता. स्कॅल्पिंग शिवाय तुम्ही मोठे ट्रेड घ्यायचेत का? बिलकुल नाही. स्कॅल्पिंग शिवाय तुम्ही मोठे ट्रेड घ्यायचे नाहीत. ओके. बघा, तुम्हाला वाटत असेल सर मी काय करतो आता, इथे हा तर बॉटम बनलेला आहे आणि आता मार्केट इथून वर चाललंय, तर मी काय करतो, इथंच ट्रेड घेतो, म्हणजे मला काय करता येईल, बॉटम कॅच करता येईल. मला काय करता येईल, एकदम लो प्राइस पासून तो ट्रेड चालू करता येईल, तो ट्रेड घेता येईल. लक्षात घ्या, बॉटम नावाची गोष्ट ह्या मार्केटमध्ये नाहीये आणि ह्या मार्केटमध्ये टॉप नावाची गोष्ट नाहीये. ओके. या मार्केटमध्ये बॉटम नावाची गोष्ट नाहीये आणि ह्या मार्केटमध्ये टॉप नावाची गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बॉटम आणि टॉप पकडायच्या नादात जाऊ नका. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की बॉस तुम्ही आमच्या ही अमुक अमुक स्ट्रॅटेजी वापरा आणि तुम्हाला बॉटम पकडता येईल, तर लक्षात घ्या, सरळ तो तुम्हाला येड्यात काढत आहे माणूस. सरळ तो माणूस काय करायला, तुम्हाला येड्यात काढायला. लक्षात घ्या, मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी नावाची काही गोष्ट नसती. सगळं काही मार्केटमध्ये अंडरस्टँडिंगचा खेळ आहे. ओके. मी पण तुम्हाला सांगू शकतो की हे XYZ इंडिकेटर लावा, क्रॉसओव्हर झालं की ट्रेड घ्या, असं करा, इथे स्टॉप लॉस ठेवा, हे करा, ते करा. लक्षात घ्या, त्याने तुम्हाला काही भेटणार नाही. मार्केट तेवढं सोपं राहिलेलं नाहीये आणि आजकालच्या जगामध्ये जर तशी ट्रेडिंग करत असाल तर तुमचं काही खरं नाहीये मार्केटमध्ये. लक्षात घ्या. ओके. जे आहे ते खरं बोलतो, गरज नाही मला, कारण मार्केटमध्ये फायनान्शियल लॉसेस होतात. फायनान्शियल लॉसेस म्हणजे काय, तर डायरेक्ट खिशातून पैसा जातो. इथे तुम्हाला कोणी शब्दानं बोलणारा नाही माणूस, पण जेव्हा खिशातून पैसा जातो तेव्हा लोकांची मानसिक परिस्थिती बदलते. कित्येक लोक असे बघितलेत की त्यांचं घरं उद्ध्वस्त झालीत स्टॉक मार्केटमुळे. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटला तुम्ही हलक्यात घेऊच नका. ओके. हलक्यात घेण्यासारखी गोष्टच नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की मी 10,000 रुपये घेऊन येतो आणि मला आता फोन आलेत की सर आम्ही तुम्हाला ट्रेड देतो, तुम्ही ट्रेड करा, प्रॉफिट कमवा आणि त्याच्यानंतर जो प्रॉफिट झाला त्याच्यातला आम्हाला प्रॉफिट शेअरिंग द्या. ओके. असं जर मी करतो तर तुम्हाला वाटत असेल ह्याच्यातून मला पैसा भेटत असेल, तर लक्षात घ्या, तुम्हाला हे चॉकलेट दिलं आहे. लहान लेकराला जसं आपण चॉकलेट देतो रडू नको म्हणून, तसं हे चॉकलेट तुम्हाला देत आहेत ते लोक. लक्षात घ्या, मार्केटमध्ये असं काहीच अस्तित्वात नाहीये. तर इथे जो ट्रेंड आहे तो काय सांगतोय मला, की बाबा इथे स्विंग लो बनवत आहेत. इथे काय बनवत आहेत, स्विंग लो बनवत आहेत. ओके. त्याच्यानंतर आता मग माझा व्ह्यू काय पाहिजे बॉस, माझा व्ह्यू पाहिजे डाऊन ट्रेंड. माझा व्ह्यू काय पाहिजे, डाऊन ट्रेंड मध्ये मला ट्रेड घ्यायचा आहे. पण लक्षात घ्या, जर तुमचा डाऊन ट्रेंड असेल, आता अजून हा एक ऍडव्हान्स पॉईंट आहे, लक्षात घ्या. जर तुमचा डाऊन ट्रेंड असेल, ओके, तेव्हा तुम्ही ट्रेड कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं, तेव्हा तुम्हाला ह्या हाय पोझिशनला काय करायचंय, ह्या हाय पोझिशनला तुम्हाला डाऊन ट्रेंडचा ट्रेड इनिशिएट करायचा आहे. म्हणजे प्राइस काहीतरी वरी गेलीच पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही तिथं सेल पोझिशन टाकायची आहे. तेव्हा तिथे तुम्हाला काय करायचंय, तेव्हाच तिथे तुम्हाला सेल पोझिशन टाकायची. मग अप ट्रेंडमध्ये तुम्ही ट्रेड कधी घेऊ शकता, जेव्हा मार्केटचा लो बनत असेल, इथेच तुम्हाला काय करायचे मंडळी, ट्रेड इनिशिएट करायचे आहेत. कशासाठी, बाईंग साईडसाठी, अप ट्रेंडसाठी. तुम्ही काय चूक करता माहितीये का, तुम्ही अप ट्रेंडमध्ये म्हणजे इथे कुठेतरी ट्रेड घेता आणि डाऊन ट्रेंडमध्ये इथे कुठेतरी ट्रेड घेता आणि अप ट्रेंडमध्ये इथे कुठेतरी ट्रेड घेता. असं नाही करायचं. ओके. ऑलरेडी मार्केट तिथे चढलेलं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये एखादा हाय पॉईंट बघायचा. त्याच्यामुळे डाऊन ट्रेंडमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर इथे जी मार्केटची सायकोलॉजी असते ती काय असते माहिती का, सेल ऑन राईज वाली मार्केटची सायकोलॉजी असते. आता सेल ऑन राईज म्हणजे काय, जेव्हा मार्केटमध्ये प्राइस राईज करेल, प्राइस काय होईल, वाढेल, तेव्हा तुम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये सेल करायचे. ओके. आणि अप ट्रेंड मध्ये काय असते सायकोलॉजी माहिती का, बाय ऑन डीप. काय असते, बाय ऑन डीप. तुम्ही ऐकलं असेल कधीतरी हे, की सध्याचं मार्केट बाय ऑन डीप वाले. बाय ऑन डीप म्हणजे काय, मार्केट अप ट्रेंड मध्ये. बाय ऑन डीप म्हणजे काय, मार्केटमध्ये प्राइस पडली की आपण काय म्हणतो, ह्याने डीप लावला, ह्याने काय केलाय, डीप लावला, प्राइस खाली आलेला आहे. आलं लक्षात. मग आपण तिथे काय करायला पाहिजे, बाय करायला पाहिजे. आलं लक्षात. ओके. चलो आता ठीक आहे. हे बघा, इथे मार्केटमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग सपोर्ट दिसला, तुम्ही इथे ट्रेड घेतला, पण इथे ट्रेड घेणं चुकीचं आहे. हा, प्राइस चढू द्यावर, प्राइस चढल्यानंतर तुम्ही इथे ट्रेड घेतला, ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्ही चांगलं काम केलं. कुठे ट्रेड घेतला तर, एक मिनिट मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो अजून. हे बघा, ह्या कॅन्डलमध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन केलेला आहे तर व्हेरी गुड, तुम्ही अकॉर्डिंग टू ट्रेंड चालत आहात. ओके. पण लक्षात घ्या, आता हा दिवस काय आहे, वेगळा दिवस आहे, नवीन दिवस आहे. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं जी पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल आहे, पहिल्या
5 मिनिटाची कॅन्डल आहे, ही एक न्यूट्रल कॅन्डल बनलेली आहे. ही काय बनलेली आहे? एक न्यूट्रल कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे काय? तर हिच्यामध्ये वरून सेलिंग प्रेशर आणि खालून बाईंग प्रेशर हे दोन्ही पण इक्वल आहे. हे दोन्ही पण काय आहे? इक्वल आहे. इथे कोणीतरी डॉमिनेटिंग आहे का? नाहीये. आणि लक्षात घ्या मंडळी, इथे जी तुम्हाला बेरिश कॅन्डल भेटलेली, ज्याला तुम्ही बेरिश इंगल्फिंग म्हणू बेरिश इंगल्फिंग कॅन्डल म्हणू शकता. ही कॅन्डल कुठं बनली? ही कॅन्डल बनली मंडळी ह्या न्यूट्रल कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये. ह्या न्यूट्रल कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये. लक्षात घ्या, मार्केटमध्ये सगळ्यात घातक जी कॅन्डल आहे ती न्यूट्रल कॅन्डल असते. ती काय असते? न्यूट्रल कॅन्डल असते. ओके, कधी पण न्यूट्रल कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये, न्यूट्रल कॅन्डलची कुठलीही न्यूट्रल कॅन्डल असू द्या, कुठलीही न्यूट्रल कॅन्डल असू द्या, त्या कॅन्डलच्या हाय आणि लो मध्ये तुम्हाला इथे काही पण दिसू द्या, हॅमर दिसू द्या, कॅन्डल बुलिश इंगल्फिंग दिसू द्या, बेरिश इंगल्फिंग दिसू द्या, मॉर्निंग स्टार दिसू द्या, कुठलीही कॅन्डलस्टिक दिसू द्या, मंडळी ह्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. मंडळी याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही, बिलकुल घ्यायचा नाही. आलं लक्षात? ओके, राईट. ओके, कारण लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेव्हा न्यूट्रल कॅन्डलचा एक एरिया डिफाईन होतो ना, त्या पूर्ण एरियामध्येच वरून बाईंग प्रेशर वरून सेलिंग प्रेशर आणि खालून बाईंग प्रेशर असतं. खालून बाईंग प्रेशर असतं. आपल्याला दिसतं तिथे हॅमर कॅन्डल, आपल्याला बुलिश इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग, पण ते काही कामाचं नसतं आपल्यासाठी. पण ते काही कामाचं नसतं. ओके, मग ठीक आहे सर, इथे हाय तुटला. हाय तुटल्यानंतर आम्ही ट्रेड घेतला, मार्केट जरा वर गेलं आणि मार्केट वर गेल्यानंतर लगेच इथे काय दिसलं सर? मला एक न्यूट्रल कॅन्डल दिसला. ओके, मला काय दिसलं इथे? लगेच न्यूट्रल कॅन्डल दिसले. आणि लक्षात घ्या, या न्यूट्रल कॅन्डलची लोकेशन काय? या न्यूट्रल कॅन्डलची लोकेशन काय ते बघा. या न्यूट्रल कॅन्डल बनलेल्या आहेत ह्या स्विंग जवळ. कुठे बनलेल्या आहेत? ह्या स्विंग जवळ त्या बनलेल्या आहेत. ओके, लक्षात घ्या, मार्केटमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि स्ट्रॉंग सपोर्ट्स कुठे असतात? तर स्विंगवर असतात. कुठे असतात ते? स्विंग्सवर असतात. स्ट्रॉंग रेजिस्टन्स आणि स्ट्रॉंग सपोर्ट्स. ठीक आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपण असं म्हणतो की बाबा, मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेंड बदलला असेल, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर मार्केटचा लेटेस्ट वाला स्विंग जर तुटला तर तुम्ही असं म्हणू शकता की मार्केटचा ट्रेंड बदललेला आहे. ओके, मार्केटचा ट्रेंड बदललेला आहे. ते अप ट्रेंड मध्ये असू द्या किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असू द्या. ओके, लेटेस्ट वाला स्विंग तुटला की आपण असं समजतो की मार्केटचा ट्रेंड जे आहे ते बदललेला आहे. राईट? तर इथे काय होऊ लागलं? मार्केटचा लेटेस्ट वाला स्विंग तुटू लागला. मार्केटचा लेटेस्ट वाला स्विंग तुटू लागला आणि त्याच्यानुसार मग मार्केटमध्ये काय होऊ लागलं? एक ट्रेंड म्हणजे ट्रेंड चेंज झाला, हे आपल्याला माहिती होतं. ओके, पण लक्षात घ्या, हे तुम्हाला माहिती, हे मला माहिती, हे आपल्यासारख्या बऱ्याच लोकांना माहिती. मग जी गोष्ट एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे ती काम करते का आता? जी गोष्ट एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आहे ती काम करत नाही. ती काम करत नाही. ओके, मग आता इथे लेटेस्ट वाला स्विंग आहे, ह्या स्विंगचा हाय तुटला की बरेच जणांनी इथे काय केलं असेल? ट्रेड प्लॅन केला असेल. बरोबर? ओके, आणि ट्रेड प्लॅन केला म्हणजे काय केलं असेल? तर इथे त्यांनी बाय साईडला पोझिशन बनवली असेल. पण लक्षात घ्या मंडळी, मार्केटचा ट्रेंड काय आहे? अजून पण मार्केटचा ट्रेंड काय आहे? मार्केटचा ट्रेंड आहे सेल. मार्केटचा काय ट्रेंड आहे? बेरिश ट्रेंड आहे किंवा सेलिंग ट्रेंड आहे. ठीक आहे, लगेच इथे काय झालं? एक बेरिश कॅन्डलस्टिक बनली. लगेच इथे काय झालं? एक बेरिश कॅन्डलस्टिक बनली. ओके, आणि आपण जे मी तुम्हाला म्हणलं होतं की बाबा, मार्केटमध्ये काय करायचं आपल्याला? कधी सेल करायचे? सेल ऑन राईज वर सेल करायचं आहे. कशावर करायचं आहे? सेल ऑन राईज वर करायचं आहे. आता मला तुम्ही सांगा, प्राइस इथून इथपर्यंत वर गेला, प्राइस इथून इथपर्यंत वर गेला, राईट? ओके, आता ही काहीतरी एक हाईट आहे. बरोबर? ओके, इथे काहीतरी एक राईज झालेला आहे, प्राइस वाढलेला आहे आणि मग इथे बेरिश कॅन्डलस्टिक भेटली आणि तेव्हा ह्या बेरिश कॅन्डलस्टिकची व्हॅल्यू आहे. बेरिश कॅन्डलस्टिक इथे पण भेटली होती, पण हिची व्हॅल्यू होती का? नाही, हिची व्हॅल्यू नाहीये. ओके, आलं लक्षात तुम्हाला? आणि त्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू बेरिशच राहिला. कंटिन्यू बेरिशच राहिला. बघा, ह्या गोष्टी प्राइस ऍक्शन आणि सायकोलॉजी दोन्ही सोबतच काम करतात. ओके, पहिले काय व्हायचं माहितीये का? म्हणजे जेव्हा मी स्टॉक मार्केटला चालू केलं होतं शिकण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी, तेव्हा एक असं असायचं की बाबा, सायकोलॉजी म्हणजे काय? सायकोलॉजी म्हणजे काय? तर ट्रेड घेतल्यानंतर मार्केटमध्ये जे आपले इमोशन्स असतात, मार्केटमध्ये जे आपले इमोशन्स असतात, तर यांना जे कंट्रोल करतो आपण, त्याला आपण सायकोलॉजी म्हणतो. हे स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असायचं किंवा सगळ्यांना माहित असायचं की बाबा, जेव्हा आपण ट्रेड घेतो, ट्रेड इनिशिएट करतो, बाय करतो, तेव्हा आपले इमोशन जेव्हा आपल्याला हायजॅक करतात, प्रॉफिट लॉस आपला वर खाली होतो, तेव्हा आपल्याला सायकोलॉजी जी आहे आपली स्ट्रॉंग ठेवायची असते. आपल्याला तिथे ठाम निर्णय घ्यायचे असतात. हे आपल्याला माहिती होतं, राईट? पण मंडळी, आता नाहीये तसं. आता तुम्हाला ट्रेड प्लॅन करताना सुद्धा, ट्रेड प्लॅनिंग मध्ये सुद्धा सायकोलॉजी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. तुमची काय पाहिजे? सायकोलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. तरच तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता? एक चांगला ट्रेड प्लॅन करू शकता. बघा, मार्केटमध्ये विचारपूर्वक जर ट्रेड घेतला ना,
तर रोज तुम्हाला 1 किंवा 2च ट्रेड भेटतील. रोज तुम्हाला किती ट्रेड भेटतील? 1 किंवा 2 ट्रेड. जर विचार नाहीच केला तुम्ही काही, जर तुम्ही विचार नाहीच केला, तर प्रत्येक कॅन्डल ही तुमच्यासाठी ट्रेड आहे. प्रत्येक कॅन्डल ही काय आहे? तुमच्यासाठी ट्रेड आहे. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेवढे जास्त ट्रेड तुम्ही एलिमिनेट कराल, जेवढे जास्त ट्रेड तुम्ही एलिमिनेट कराल. एलिमिनेट म्हणजे काय हो? एलिमिनेट म्हणजे काय? एलिमिनेट म्हणजे तुम्हाला दिसायला की बाबा मार्केट इथून वर जाईल, मार्केट इथून वर जाईल, एखादी बुलिश कॅन्डलस्टिक, बेरिश कॅन्डलस्टिक काय जे आहे तुम्हाला ते लक्षात यायले, पण तरी तुम्ही तिथं ट्रेड घेत नाहीत, कारण तुम्हाला तिथं कन्फर्मेशन भेटत नाही. कन्फर्मेशन भेटत नाही. लक्षात घ्या, ट्रेड एलिमिनेशनचा म्हणजे ट्रेड एलिमिनेशनचा एक सगळ्यात सोपा उपाय सांगतो तुम्हाला. ट्रेड एलिमिनेट जर तुम्हाला करायचे असतील, ओके, ट्रेड जर तुम्हाला एलिमिनेट करायचे असतील तर एक सोपा पर्याय, तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये किती कन्फर्मेशन भेटतात ते बघा. एखाद्या ट्रेडमध्ये किती कन्फर्मेशन भेटतात ते बघा. कन्फर्मेशन भेटतात ते बघा. जेवढे जास्त कन्फर्मेशन असतील तेवढी त्या ट्रेडची एलिमिनेट होण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे किंवा तो ट्रेड लॉसमध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. कन्फर्मेशनवर बऱ्याच काही गोष्टी डिपेंडंट असतात. ओके, आपण काय करतो, एखादी छोटी गोष्ट मिस करतो की आपल्याला लक्षात येत नाही की सर इथं एक ट्रेंड लाईन होती, ओके, किंवा प्राइस जे आहे मार्केटमध्ये जो अपसाईडला शिफ्ट होत होता, किंवा सर मार्केटमध्ये इथे प्राइस जो आहे तो डाऊन साईडला शिफ्ट होत होता, किंवा सर फिबोनाकीची इथं 0.6ची लेवलचा सपोर्ट आहे, सर इथे मार्केटमध्ये काहीतरी स्विंग्स आहे, ओके, प्रिव्हियस स्विंग आहे, मार्केटमध्ये एक बाईंग झोन आहे, डिमांड झोन आहे. तर इथे तुमचं मग काय येतं, ट्रेंड येतं, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या इथं कामाला येतात. ओके, पण ट्रेड प्लॅनिंगसाठी सायकोलॉजी सगळ्यात प्रायमरी गोष्ट आहे. सध्या सगळ्यात प्रायमरी गोष्ट जी आहे ती चालू झालेली आहे. ओके, मार्केटमध्ये जर तुम्ही एलिमिनेट करण्यासाठी एलिमिनेशनची जर प्रोसेस शिकलात, तर मी तुम्हाला सांगतो, आठवड्यातून तुम्ही फक्त 4 ते 5च ट्रेड घेणार. आठवड्यातून तुम्ही किती घेणार? 4 ते 5च ट्रेड घेणार. 4 ते 5 ट्रेड का? कारण तुम्हाला तेवढे एलिमिनेशनची तुम्ही समजून घ्याल, एलिमिनेशन तुम्ही शिकाल. ओके, लक्षात घ्या, जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करतो, इथे तुमच्यापैकी बरेच जण ऑप्शन ट्रेडिंग करत असाल. बऱ्याच जणांना माहिती नसेल की ऑप्शन ट्रेडिंग काय आहे. ओके, तर जे तुम्ही कॉल पुट घेतात ना त्यालाच आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही एक बाय करता, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही बाय करता किंवा बाईंग करता, ओके, तेव्हा तुम्हाला शांत बसता येत नाही. तुम्ही जर तिथे ट्रेड घेतल्यानंतर लयच निवांत बसत असाल तर तसं नाही. तसं तुम्ही काहीतरी चूक करताय. कारण प्रत्येक कॅन्डल मुळे एक वेगळी कहाणी लिहिल्या जाते मार्केटमध्ये. त्याच्यामुळं प्रत्येक 5 मिनिटाला तुम्हाला काय करायचं असतं, 5 मिनिटाची कॅन्डल बघायची असते, 15 मिनिटाची कॅन्डल बघायची असते, 1 आवरची कॅन्डल बघायची असते. अशा तुम्हाला मल्टिपल कॅन्डल्स बघणं आहे. कधी? जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग करता. जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंगकडे जाताय, मी म्हणतो सकाळची पोझिशन दुपारी एक्झिट केली तरी काय हरकत नाही. मग प्रश्न पडतो, सर आम्हाला ऑप्शन सेलिंग तर करायची आहे, पण ऑप्शन सेलिंग मध्ये काय लागतं सर? आमचं तेवढं बजेट नाही, आमच्याकडे तेवढे 1 लाख 2 लाख नाही, आम्ही 10 20 30 हजारावर ट्रेड करणारी लोक आहोत. ओके, मग तुम्ही इथे ऑप्शन मध्ये काय करू शकता मंडळी? हेजिंग करू शकता. हेजिंग मध्ये काय होतं, तुमचं कॅपिटल जे आहे ते कमी होऊन जातं. ह्या ऑप्शन हेजिंगवर ना आपलं आताच म्हणजे बघायला गेलं तर 2 आठवड्यापूर्वीच एक सेशन झालेले. तुम्ही जाऊन ते नक्की बघा. नक्की बघा. आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, 2 आठवड्यापूर्वी झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा पैसा द्यायची गरज नाहीये. ओके, पण बऱ्याच जणांना वाटतं की सर मला ऑप्शन हेजिंग एक चांगल्या पद्धतीने शिकायची आहे, माझ्याकडे 20 30 40 हजार रुपये आहेत, पण मला ऑप्शन सेलिंग पासून सुरुवात करायची, ऑप्शन बाईंग मध्ये मला काहीच ठेवलं नाही. कारण लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर तुम्ही 100 ट्रेड घेत असाल आणि जर तुम्ही कॉल पुट खरेदी करत असाल, तर तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी किती माहिती का? फक्त 33%. फक्त तुमची किती जिंकण्याची प्रोबॅबिलिटी आहे? 33%. ही तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ही तुमची काय आहे? जिंकण्याची प्रोबॅबिलिटी. मग प्रश्न पडतो, सर उरलेले 66% मग आम्हाला लॉस होईल का? उरलेले 66% लॉस होईल का? डेफिनेटली तुम्हाला लॉस होणार आहे. ओके, डेफिनेटली लॉस होणार आहे. काही वेळेस 1000 रुपयाचा होईल, काही वेळेस 100 रुपयाचा होईल, काही वेळेस 50 रुपयाचा होईल, पण तुमची पोझिशन रेड मध्येच क्लोज होणार. आता मला सांगा सर, मग हे 66 वेळेस जर मला लॉस व्हायला, तर मला जर लॉस व्हायला तर कोणीतरी प्रॉफिट कमवत असेल डेफिनेटली. मग कोण कमवतं? तर ऑप्शन सेलर ची विनिंग प्रोबॅबिलिटी, म्हणजे जर त्याने 100 ट्रेड घेतले तर त्याच्यामध्ये किती ट्रेड सक्सेसफुल आहेत? 66 ट्रेड सक्सेसफुल आहेत.
आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल सर माझ्याकडे तर कॅपिटल आहे 10,000 20,000 आणि मी काय करतो आता ऑप्शन बाईंग करतो, मग कॅपिटल वाढवतो आणि मग ऑप्शन सेलिंग करतो. तर तुम्ही चुकीचे आहेत. तर तुम्ही चूक करताय. प्युअर ऑप्शन बाईंग जर तुम्ही करत असाल, प्युअर ऑप्शन बाईंग मध्ये जर तुम्ही घुसत असाल, प्युअर ऑप्शन बाईंग म्हणजे फक्त कॉलपुट खरेदी करून जर तुम्ही विचार करत असाल की मी पैसा कमवतो, तर असं होणार नाही. असं होणार नाही. राईट? लक्ष द्या. मार्केटमध्ये फक्त ऑप्शन बाईंग करून जर कोणी म्हणत असेल की मी सक्सेसफुल आहे, तर तो माणूस तुम्हाला येडं बनवत आहे. ओके. कारण मार्केटमध्ये प्युअर ऑप्शन बाईंग करून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमची खूप म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो खूप हायर पाहिजे, तुमचे लॉसेस खूप मिनिमम पाहिजेत आणि हे युजली पॉसिबल नाही. हे युजली पॉसिबल नाही. पण लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्हाला जर स्टेबल राहायचे, मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट काढायचा आहे, तर मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन बाईंग प्लस ऑप्शन सेलिंग करावी लागेल. ऑप्शन बाईंग प्लस काय करावं लागेल? ऑप्शन सेलिंग करणं गरजेचं आहे. ऑप्शन बाईंग प्लस ऑप्शन सेलिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण येणं गरजेचं आहे. ओके. मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जा, हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग बद्दल अजून जास्त ॲडव्हान्स माहिती पाहिजे असेल तर 20 तारखेपासून आपण एक ऑप्शन 12 ऑप्शन स्ट्रॅटेजीज प्लस ट्रेंड ट्रेडिंग म्हणजे मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करून ट्रेडिंग जे आहे ते एक 7 दिवसाचा वेबिनार घेतोय, कोर्स घेतोय, जे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये सुद्धा मिळेल आणि लाईव्ह मध्ये सुद्धा भेटेल. ही बॅच 20 तारखेला चालू होईल आणि ही बॅचची फीस ही 3,000 आहे. किती आहे? 3,000 आहे. पण आपल्याकडे काही मंडळींसाठी मी कुपन ठेवलं होतं, कारण आता नवीन आपलं ॲप आहे. तर TWD10 नावाचं एक कुपन आहे, जे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा बॅच 1,500 रुपयाला भेटेल. 1,500 रुपयाला भेटेल. ही बॅच फक्त पहिल्या 10 लोकांसाठीच होती. 9 लोकांनी एनरोल केलेला आहे ऑलरेडी. ओके. पण मी आता हा जो सेशन चालू आहे याच्यामध्ये काय करतो, अजून 10 लोकांना ही ऑफर काय करतोय, वाढवतोय. पण लक्षात घ्या, नंतर ही बॅच तुम्हाला 3,000 मध्येच भेटेल. नंतर ही तुम्हाला बॅच 3,000 मध्येच भेटेल. कारण याच्यामध्ये ऑप्शनच्या 12 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला शिकवणार आहे. 12 स्ट्रॅटेजीज म्हणजे हेजिंगच्या पूर्ण स्ट्रॅटेजीज, ज्याच्यामध्ये तुम्ही 20,000 ते 25,000 पर्यंत कॅपिटल वापरून ऑप्शन सेलिंग करू शकता. ऑप्शन सेलिंग करू शकता आणि एक निवांत कन्सिस्टंट प्रॉफिट काढू शकता. ओके. पॉसिबल आहे. ऑप्शन बाईंग मध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट निघत नाही. ओके. आणि त्याच्यासोबत ट्रेंड ट्रेडिंग सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. ट्रेंड ट्रेडिंगवर तर खूप ॲडव्हान्स नॉलेज देणार आहे. फिबोनाकीवर तर तुम्ही म्हणजे तुम्हाला कुठल्या पेड क्लासमध्ये सुद्धा भेटलं नाही असं नॉलेज देणार आहे. याची मी शाश्वती देतो. ओके. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी जॉईन करावं. ज्यांना नाही पॉसिबल त्यांनी आपले युट्यूब चॅनल्स बघावे, युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघावे. तुम्हाला त्याच लेवलचं कॉन्टेंट इथे भेटणार आहे. त्याच लेवलचं कॉन्टेंट इथे भेटणार आहे. राईट? चलो, आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. ओके. आता बघा, मार्केटमध्ये एक सायकल चालत असते. बघा, मार्केटमध्ये एक सायकल चालत असते. कुठली सायकल चालत असते? पहिले मार्केट असतं ट्रेंडी. पहिले मार्केट काय असतं? ट्रेंडी मार्केट असतं. नंतर मार्केट काय होतं? वोलाटाईल. नंतर मार्केट काय होतं? साईडवेज. आणि नंतर पुन्हा मार्केट काय होतं? ट्रेंडी होतं. ही मार्केटची काय सायकल आहे? ही मार्केटची काय आहे? सायकल आहे. आलं लक्षात? ओके. बघा, लक्ष द्या. मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेंडी तुम्ही काय करता, तुम्हाला ट्रेड ऑप्शन जर बाईंग केला असेल, तुम्ही जर ऑप्शन बाय करत असाल तर तुम्हाला कुठलं मार्केट पाहिजे? तर तुम्हाला मार्केट पाहिजे ट्रेंडी मार्केट पाहिजे. तुम्हाला कुठलं मार्केट पाहिजे? ट्रेंडी मार्केट पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता तेव्हा मंडळी लक्षात घ्या, तुम्ही ह्या 3 पैकी कुठलंही मार्केट असू द्या, या तिन्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. या तिन्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकता. आता ऑप्शन बायरसाठी काय फक्त एकच गोष्ट आहे की बॉस ट्रेंडी मार्केट पाहिजे. ओके. पण जेव्हा आपण ट्रेड घेतो, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं एक काय असतं की बाबा सर मी ट्रेड घेतला की मार्केट काय होऊन जातं, एकदम साईडवेज होऊन जातं, काही मुवमेंट देत नाही, काही नाही आणि माझा स्टॉप लॉस हिट होऊन जातो. तुम्ही चूक काय करता माहिती का? जिथे ट्रेंड संपतो, जिथे वोलाटाईल मार्केट चालू होतं, जिथे एक वोलाटाईल रेंज चालू होते, तिथे तुम्ही ट्रेड प्लॅन करता. तिथे तुम्ही काय करता? ट्रेड प्लॅन करता आणि तिथे तुम्ही फसता. तिथे तुम्ही काय होता? फसता. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड एक्झिट करता, तुमचा स्टॉप लॉस हिट होतो. त्याच्यानंतर मार्केट जरा 10-15 मिनिटं अजून टाइमपास करता आणि पुन्हा मार्केट तुमच्या हिशोबानं एक ट्रेंड देतं. तुमच्या हिशोबानं काय देतं? एक ट्रेंड देतं. तर ही एक सायकल जी आहे ती चालू असते. तुम्ही म्हणता सर माझा स्टॉप लॉस हिट करून मार्केट वर जातं. मंडळी लक्षात घ्या, तुमचं आणि मार्केटचं काहीही भांडण नाहीये. ओके. काहीही भांडण नाही. ऑप्शन बाईंग करून तुम्ही पैसा पूर्णपणे कमवू शकत नाहीत. तुम्हाला मंथली जर प्रॉफिटेबल राहायचं असेल तर यू हॅव टू बी तुम्हाला मार्केटमध्ये दोन्ही करावं लागेल. ओके. तुम्हाला यू हॅव टू बी फ्लेक्सिबल. तुम्हाला फ्लेक्सिबल राहावं लागणार आहे. ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोन्ही करावं लागणार आहे आणि ट्रेंडच्या डायरेक्शनला जाणं गरजेचं आहे.
विदाऊट ट्रेंड तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड नाही करू शकत. जर अगेन्स्ट द ट्रेंड जाऊन ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं काही भेटत नाही, तर तिथे काहीही भेटत नाही. लाल लक्षात? ओके, तर ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला विचारा. अदरवाईज आपलं आजचं सेशन झालेलं आहे. थँक्यू सो मच.